शुभम सर्वांना। माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करावी ही नम्र विनंती। माझे गुरु महायोगी प्रेम, आम्ही प्रेमालय अंतर्गत सकाळी 4:30 ते 5 मध्ये गुरुकुल सेशन घेतात। या सेशनमध्ये आम्ही सध्या ज्योतिषशास्त्र या विषयाची माहिती शिकत आहोत। आज आपण कन्या राशीबद्दल माहिती घेऊया। ही रास द्विस्वभावाची रास आहे, अर्थतत्वाची रास आहे। ही रास बुध ग्रहाच्या अंमलाखाली येते आणि वायू तत्वाची रास आहे। या राशीलाच शास्त्रीय रास सुद्धा म्हणतात। बुध ग्रहाचे चांगले वाईट परिणाम या राशीमध्ये दिसून येतात। या राशीच्या लोकांमध्ये बोलण्यामध्ये मोकळेपणा नसतो। बोलणे चालणे हे तोलून मापून असते। या राशीची लोक राजकारणी, चातुर्य, संशयी असतात। यांच्या मनातली गोष्ट काढून घेणे कठीण असते। या राशीच्या लोकांमध्ये बालिशपणा, खोड्या काढण्याची वृत्ती असते। हसण्यामध्ये एक मिश्किलपणा सापडतो। विनोदातून हे लोक दुसऱ्यांना खोचकपणे बोलतात। यांची पॉझिटिव्ह बाजू उत्कृष्ट बुद्धिमत्ता असते, स्मरणशक्ती अद्भुत असते, संशोधक वृत्ती असते, बुद्धी, चातुर्य आणि उत्कृष्ट निरीक्षण क्षमता असते। ही लोक हजरजबाबीपणा असतात। हास्य विनोद, बुद्धिजन्य योजना बनवतात। शारीरिक स्तरावर या राशीची लोक बारीक असतात आणि मध्यम गोऱ्या रंगाची असतात। ही वात प्रकृतीची रास आहे। लहान आतडे, मोठे आतडे यावर या कन्या राशीचा अंमल आहे। त्यामुळे पचनसंस्था या संबंधीचे आजार उद्भवतात। पोटदुखी, अपचन, कॉलरा वगैरे आजार होतात। मी माझे गुरु महायोगी प्रेम यांचे अनंत आभार मानते आणि आपण सर्वांनी माझे ऐकून घेतले, त्यामुळे तुमचे अनंत आभार। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।